हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता गुरुवार आणि जी गुरुपुष्यामृत योगाची पूजा होती तर ती मी तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी दीप अमावस्येची पूजा कशा प्रकारे केली। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। तर दीप अमावस्येला आपल्या असे कणकेचे दिवे लावत असतो, म्हणजेच जे आपण पिठापासून तयार करतो तर ते देखील आता माझे एकीकडे करणं चालू होते, कारण कोणतीही सेवा करायला मला आवडतं आणि कणकेचे दिवे देखील मला करता येतात, त्यामुळे मी करत असतो। म्हणजे जसं माझ्या सेवा जमेल मला करायला तर तशी मी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा प्रकारे कणकी होती तर ती मी भिजवून घेतली, म्हणजेच पिठामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली, म्हणजे जे दिवे होतात तर त्याला देखील एक कलर येतो। तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा उंडा भिजवून घेतला, त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि त्यानंतर मी त्याला दिव्याचा आकार दिला। जे दिवे आपण कणकेचे तयार करत असतो तर ते आपल्याला वाफेवरती होऊ द्यायचे असतात, म्हणजेच 10 ते 15 मिनिटं याला लागतात होण्यासाठी। तर अशा प्रकारे हे जे दिवे होते तर ते माझे आता करणं चालू होते। तर दिवे करण्यासाठी देखील जास्त वेळ काही लागला नाही, कारण मला बरीचशी प्रॅक्टिस आहे, म्हणजेच गावाकडे देखील जेव्हा मी होतो तर तेव्हा मी अशा प्रकारचे दिवे तयार करायचो। तर म्हणजेच असं खाली ती थोडंसं खोलगट भाग करायचा आणि जे वरचा जो भाग आहे तर तो आपल्याला म्हणजेच थोडासा जास्त ठेवायचा, कारण आपल्याला मधामध्ये अशा प्रकारचे पेटल्स देखील करायचे असतात। मी कणकेचे 5 दिवे करून घेतले, कोणी 7 किंवा 9 किंवा 11 अशा प्रकारे देखील आपल्याला करता येतात, पण मी 5च दिवे केले होते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिवे आता माझे करून झालेले आहेत। यानंतर त्याला आपल्याला वाफेवरती होऊ द्यायचं असतं। तर अशा प्रकारे मी कुकरमध्येच केलं होतं, म्हणजेच थोडीशी आयडिया लावली तर आपलं काम सोपं होऊन जातं। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी खालती पाणी टाकून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी ठेवली, त्यावरती मी जी छोटी प्लेट होती माझ्याकडे तर त्याच्यामध्ये जे दिवे होते तर ते मी ठेवले आणि त्यावरती मी झाकण आणि त्यावरती मी खलबत्ता ठेवला, कारण जे झाकण होतं तर ते वाफेनं नंतर खाली पडतं, त्यामुळे जो खलबत्ता होता तर तो मी त्याच्यावरती ठेवला, जेणेकरून त्याच्यावरती वरून देखील प्रेशर होईल आणि जे वाफेनं म्हणजे ते दिवे चांगल्या प्रकारे आतमध्ये शिजतील। आणि त्यानंतर मला आता जे पूजेला साहित्य लागणार होतं, म्हणजेच आज दीप अमावस्या होती तर जे माझ्याकडे दिवे आहेत तर ते मी सर्व काढायचे होते आणि ते साफ देखील करायचे होते। तर तुम्ही बघू शकता हा जो बॉक्स आहे तर हा तुमच्यासोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील शेअर केला की जे काही पूजेची भांडी असतात तर ते मी या बॉक्समध्ये ठेवत असतो। म्हणजेच हा जो बॉक्स आहे तर याच्यामध्येच जी काही मला पूजेची भांडी लागतात तर ती सर्व या बॉक्समध्येच मी ठेवत असतो, कारण इकडे तिकडे कुठे जर ठेवली नंतर आपल्याला ती सापडत देखील नाहीत आणि छोट्या छोट्या जर वस्तू असल्या तर ते इकडे तिकडे गेल्या तर आपल्याला पुन्हा ते दिसत देखील नाहीत। त्यामुळे अशा प्रकारचा मी बॉक्सच केला सर्व दिवे ठेवण्यासाठी। त्यानंतर जेवढे दिवे होते माझ्याकडे तर ते सर्व मी काढून घेतले आणि ह्याच्यामधलेच म्हणजे कोणकोणते दिवे मी कुठून घेतले तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मी कोणते दिवे कुठून घेतले। तर जे काही सर्व दिवे होते तर ती ॲक्लिन पावडर होती, तर तिनेच मी सर्व देवांची जी भांडी असतात किंवा देवांचे जे दिवे असतात तर ते मी क्लीन करत असतो, कारण जी ॲक्लिन पावडर आहे तर तिच्या आपल्या म्हणजेच हातावरती किंवा पितळांच्या भांड्यावरती काही केमिकल रिॲक्शन होत नाही, कारण ही देखील खूप छान पावडर आहे। म्हणजेच गेल्या आता 4-5 महिने झाले मी पावडर यूज करत आहे, तर मला याचा खूप छान प्रकारेच म्हणजेच रिझल्ट आलेला आहे। त्यामुळे तुम्ही देखील ॲक्लिन पावडर यूज करा, म्हणजेच तुमचे जे दिवे आहेत तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात आणि जे काही भांडे असतात आपल्या पूजेची तर ती देखील झटपट निघून जातात। तर सर्व दिवे मी पहिल्यांदा स्वच्छपणे म्हणजेच घासून घेतली त्या ॲक्लिन पावडरने। त्यानंतर सर्व दिवे जी होती तर ती मी धुवून घेतली, त्यानंतर लगेचच आपल्याला कोरड्या कपड्याने सगळं दिवे जी म्हणजे जे काही आपण भांडे घासतो तर ते आपल्याला लगेचच कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे असतात, नाहीतर जे पाण्याचे डाग असतात तर ते त्याच्यावरती पडतात आणि ते पांढऱ्या कलरचे तयार होतात। त्यामुळे लगेचच मी जी सर्व म्हणजेच दिवे धुवून घेतली होती तर ती सर्व मी पुसून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी वाती टाकून घेतल्या आणि तेल देखील टाकून घेतलं आणि एकीकडे जे म्हणजेच कणकेचे दिवे होते तर ते देखील माझे करून झाले होते। हिंदू संस्कृतीत दीप अमावस्या, ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो। देवघरात दिवा लावणे म्हणजेच आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा देवाला समर्पित करणे होय। दिव्यांच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक आधार दूर होतो।
ती नकारात्मक अज्ञान आणि वाईट शक्तींना नाश करते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते। प्रत्येक शुभकार्यामध्ये, मग ते देवांची पूजा, आरती, वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो, दीप प्रज्वलनाने विशेष महत्त्व आहे। आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते, म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्यासाठी एक साधन आहे। आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते। विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळला जातो। या दिवशी घरातील सर्व पंथी, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते। या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यात तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात। काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळ ही दिवे लावले जातात। दीपपूजनामुळे घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते। दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असेही म्हणतात। गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो। दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे। श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव असतात, त्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते। दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते। सर्व जी दिवे होती तर त्यामध्ये मी वाती टाकून घेतल्या, त्यानंतर त्याच्यामध्ये तेल देखील टाकून घेतलं आणि जे सर्व पूजेचे ताटं होती, म्हणजेच जे दिवे मी त्या ताटामध्ये ठेवली होती तर ती मी माझ्या साईडला ठेवून घेतली आणि त्यानंतर आता पूजेला मी सुरुवात केली। म्हणजेच जेव्हा आपण दीपपूजन करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं। सर्वात सुरुवातीला मी खालती लाल कलरचे वस्त्र अंथरून घेतले, त्याच्या साईडलाच म्हणजे एक दिवा प्रज्वलित करून घेतला। म्हणजेच आता आपली कंटिन्यू सेवा चालू असते, त्यासाठी आपण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर मग सगळी दिवे आपण प्रज्वलित करू शकतो। सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांना विराजमान केलं, त्यांची देखील पूजा करून घेतली। त्यानंतर जो छोटा चौरंग होता तर तो मी थोडीशी मागचं हाईट देण्यासाठी, म्हणजे जो लोटसचा दिवा होता तर त्याला थोडीशी हाईट मिळावी यासाठी तो चौरंग मी मधामध्ये ठेवला। त्याच्या साईडलाच थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती मी समया देखील ठेवून घेतल्या। त्यानंतर जे काही दिवे होते माझ्याकडे तर त्यांना देखील मी विराजमान करून घेतलं, म्हणजेच थोड्याशा खाली अक्षता ठेवल्या आणि त्यावरती जे दिवे होते तर ते मी सर्व ठेवून घेतले आणि गणपती बाप्पांचं सर्वांदा मी पहिलं पूजन करून घेतलं। त्यानंतर जे काही दिवे होते तर त्यांची मी मांडणी करून घेतली, म्हणजेच मांडणी अशा प्रकारे केली की त्यामध्ये सर्व दिवे येतील। म्हणजेच मला मातीचे दिवे देखील लावायचे होते। जे मातीचे दिवे होते तर त्यामध्ये मी कॅन्डल्स लावल्या आणि जे कवड्यांचे दिवे होते तर ते देखील मी आजच्या पूजेमध्ये ठेवले होते, कारण ते देखील एका प्रकारचे दिवेच आहेत। सर्वात पहिल्यांदा मी सर्व म्हणजे जी फुलं होती तर ती मी अर्पण करून घेतली। त्यानंतर सर्व जे दिवे होते तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मी ते आता प्रज्वलित करून घेतली। तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि जेव्हा मी दिवे प्रज्वलित केले तर तेव्हा खरंच वातावरण खूप पॉझिटिव्ह झालं होतं। म्हणजेच आपल्या घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती घरामधून निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते। तर तसं आता माझं वातावरण झालं होतं। म्हणजेच जेव्हा आपण अशा प्रकारचे सर्व दिवे आपल्या देवघरामध्ये लावतो तर खरंच दिसायला देखील खूप छान दिसतं आणि तुम्ही आता बघतच असाल तर अशा प्रकारे आता जे दीपपूजन होतं तर ते माझं चालू होतं। आता यानंतर जे कणकेचे दिवे होते तर त्यांनी आपल्याला आरती करायची असते, तर ते देखील मी पुढं छोटा जो चौरंग होता तर त्याच्यावरती मी ठेवले होते, कारण इथे आता पूर्ण जी स्पेस होती तर ती पूर्ण भरली होती। त्यामुळे जो मोठा चौरंग होता माझ्याकडे तर तो मी सर्वात पहिल्यांदा खाली ठेवून घेतला। त्यावरती जो छोटा चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला। त्यानंतर त्याच्यावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरले आणि जे मोठं ताट होतं माझ्याकडे, जे पानवेल डिश आहे तर ती मी ठेवून घेतली आणि त्याच्यामध्यात जे कणकेचे दिवे होते तर ते मी ठेवून घेतले आणि त्यामध्ये मी तुपाचे दिवे लावले होते। म्हणजेच जे तुपाचे रेडीमेड दिवे असतात तर तेच मी त्यामध्ये ठेवले होते आणि थोडंसं डेकोरेशनचा पार्ट म्हणून थोडंसं फुलांनी सजवलं होतं आणि जे नित्यसेवेचं पुस्तक होतं तर ते देखील मी साईडलाच ठेवलं होतं। म्हणजेच त्याच्यामधून वाचून मी सेवा करत होतो। तर सर्व जी दिवे होती तर ती मी प्रज्वलित करून घेतली। त्यानंतर त्यांना देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि जी महाराजांची सेवा होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती करून घेतली। म्हणजेच श्री स्वामी स्तवन मी पहिल्यांदा वाचून घेतलं। यानंतर महाराजांची मी एक माळ जप करून घेतली। त्याचबरोबर जो म्हणजे दिव्यांचा मंत्र होता तर तो देखील मी म्हणून घेतला आणि जी महाराजांची आरती होती तर ती मी त्यानंतर करून घेतली आणि पूजा करून खरंच मला खूप प्रसन्न वाटत होतं। आणि नैवेद्यामध्ये म्हणजेच मी गोडाचा नैवेद्य केला होता, म्हणजेच खीर केली होती तर ती देखील मी दिव्यांना दाखवून घेतली। म्हणजेच जेव्हाही आपण अशा प्रकारची पूजा करतो तर आपण नैवेद्य गोडाचा काहीतरी करावा आणि त्यानंतरच आपल्याला ती पूजा जी असते तर ती उचलायची असते। तर ही जी पूजा होती तर तुम्ही बघत आहात तर ही आता मी उद्या म्हणजे शुक्रवारी उचलणार आहे। तर आता म्हणजेच जी आरती होती तर ती आता माझी करणं चालू होती आणि त्यानंतर मी सर्व देवांना देखील मी त्या दिव्यांनी ओवाळून घेतलं। त्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला। तर अशा प्रकारे आजची जी दीप अमावस्या होती तर तिची आता माझी पूजा करून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता तर
तर दिवे खरंच खूप छान दिसत होते. म्हणजेच तेव्हा आपण अशा प्रकारचे दिवे आपल्या देवघरामध्ये लावतो तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात आणि म्हणजेच वातावरण देखील माझं खरंच रूममध्ये जिथे मी पूजा करतो तर तिथे देखील खूप पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं. तर तुम्ही देखील बघू शकता. तर हे जे दिवे होते तर हे आता कंटिन्यू म्हणजेच 2-3 तास तरी चालूच राहतात. तर अशा प्रकारे आणि जे कॅन्डलचे दिवे आहेत तर हे कंटिन्यू 2 तास चालतात. म्हणजेच 1.5 किंवा 2 तास अशा प्रकारे चालतात. हे जे कॅन्डलचे दिवे होते तर ते मी एकदाच म्हणजे पॉकेटमध्ये बनवले होते. म्हणजेच 100 पीसमध्ये अशा प्रकारे बनवले होते. तर हे जे आता कणकेचे दिवे असतात तर याचं देखील आपण म्हणजेच हे गाईला दुसऱ्या दिवशी आपण हे जेव्हा पूजा उचलतो तर तेव्हा हे जे कणकेचे दिवे असतात तर हे आपण गाईला देऊ शकतो. म्हणजेच गाईला खाऊ घालू शकतो. मी देखील तसंच करणार आहे. म्हणजेच जे दिवे आहेत कणकेचे तर माझ्या साईडलाच म्हणजेच मी जिथे राहतो तर माझ्या साईडलाच त्यांच्या घरी गाई आहेत तर त्या गायींनाच मी हे दिवे खाऊ घालणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजेच आता याची उत्तरपूजा पाहायला मिळेल आणि कोणते दिवे मी कुठून घेतले तर याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा.